मित्रांनो, गेले 2 दिवस आपण ज्या क्षणाची आवर्जून वाट पाहत होतो, म्हणजे आर्याच्या बाबत बिग बॉस कोणता निर्णय घेतील. अखेर बिग बॉसने आर्याच्या बाबत मोठा निर्णय घेत तिला बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर काढलं आहे. खरं तर ही गोष्ट खरंच निंदनीय आहे, परंतु ज्या पद्धतीने आर्याला जो काही सपोर्ट सध्या सोशल मीडियावर मिळताना दिसतोय, तर मला असं वाटत होतं की एवढा मोठा निर्णय बिग बॉस घेणार नाही. पण आज रितेश दादा सांगताना दिसत होती की मी असेल, बिग बॉस असेल किंवा बिग बॉसची संपूर्ण टीम, आम्ही कितीतरी वेळा हे फुटेज सतत चेक केला आणि त्यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, अखेर बिग बॉस मराठीच्या घरातनं आर्या जाधव ही बाहेर गेली आहे. बिग बॉसने तिला बाहेरचा रस्ता दाखवलाय. पण सोशल मीडिया सध्या तुम्ही बघत असाल तर प्रचंड म्हणजे प्रचंड बिग बॉस असेल, रितेश दादा असतील, कलर्स मराठी असेल, या सगळ्यांना बॉयकॉट करताना दिसत आहेत. काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी? आर्याला खरंच बिग बॉसच्या घराबाहेर काढायला हवं होता का? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बघा, आर्याला तर बिग बॉसच्या घराबाहेर काढलंच, याचा तर राग आहेच प्रेक्षकांच्या मनात. पण ज्या पद्धतीने आज निकित आंबोळी जे काही बोलत होते ना की माझे पालक आज चैन की नींद सोएंगे. अगं बाई, आता जे झालं ते झालं ना, त्याच्यावरती अशा पद्धतीने भाष्य करणे हे किती चुकीचं आहे. आणि त्यात रितेश दादा काहीच बोलत नाही, म्हणजे हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज रितेश दादा एक बोलता बोलता बोलून गेले की हा जो शो आहे ना, हे लहान मुलं पण बघतात. अरे वा, म्हणजे तुम्हाला हे माहित आहे की हा शो लहान मुलं पण बघतात. मग जे काही तुम्ही निकित आंबोळे आणि अरबाजचं सतत दाखवता, अगदी रात्रीचे शूट पण तुम्ही दाखवले, पण तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की हा शो लहान मुलं पण बघतात? सर्रास तुम्ही त्या निकित आंबोळे आणि अरबाजला सतत टीव्हीवरती दाखवत असता. तो अरबाज पटेल सतत त्या निकीच्या इथे पडलेलाच असतो. मग तुम्हाला तेव्हा हे दाखवायला काय वाटत नाही का की लहान मुलं बघतात? आता इथे रितेश दादा सांगत होते की लहान मुलं बघतात म्हणून आम्ही जी काही ती क्लिप आहे ना, ती प्राईम टाईमला टाकू शकत नाही. प्राईम टाईमला नका टाकू, 9 वाजता नका टाकू तुम्ही त्या शोमध्ये. पण जेव्हा नंतर तुम्ही जो काही एपिसोड टाकता त्याच्यामध्ये तर ती क्लिप टाकू शकता ना तुम्ही, किंवा ते आता वेगळे जिओ सिनेमावरती टाका. आम्हालाही बघू दे की नेमका आर्याने जी काही कानाखाली मारली त्याचा आवाज कुठपर्यंत गेला. कारण डीपी दादा सांगत होता ना की मला इथपर्यंत आवाज आला होता, म्हणजे तो तर अक्षरशः बाहेर होता, तिथपर्यंत आवाज आलेला, असं डीपी दादा सांगत होता. मग बघू दे आम्हाला कितीतरी आवाज, मग बघू दे तरी आम्हाला की किती मोठा आवाज झाला होता. तर मित्रांनो, अखेर आर्या जाधव हिचं बिग बॉस मराठीच्या घरातनं इव्हेक्शन झालेलं आहे. ती घराबाहेर गेलेली आहे. याच्यावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते आणि रितेश दादा असतील किंवा मग कलर्स टीव्ही असेल, बिग बॉस असेल, यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. आम्ही आता बिग बॉस बघणारच नाहीये, बायकॉट वगैरे बरेच सध्या ट्रेंड आर्यासाठी चालू आहेत. तर आर्या ही बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेली, याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसने घेतलेला हा मोठा निर्णय तुम्हाला पटतो का? हा निर्णय योग्य आहे का? हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.